बघितलं असाल की दिवा स्टेशनला विशेष करून पूर्वेला जी वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात तातडीने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे। म्हणून मी मागे बऱ्याच वेळा पत्र या सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत की स्टेशनपासून 150 मीटरच्या अंतरावर असलेले सगळे फेरीवाले, तिथले असलेले बेकायदा पार्किंग असेल, बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालक असतील, याच्यावर आपण अंकुश लावला पाहिजे, जेणेकरून दिवेकरांना तिथून चालणं येणं जाणं हे सोपं होईल। मी आज माननीय सहाय्यक आयुक्तांना भेटून मी त्यांना स्मरणपत्र दिलं। याशिवाय मी माननीय उच्च न्यायालयाने जे सर्व महापालिकांना निर्देश दिलेले आहेत की 150 मीटर स्टेशनपासून 150 मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त आणि ट्रॅफिक मुक्त असला पाहिजे, त्या निर्णयाची माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतसुद्धा मी आज माननीय सहाय्यक आयुक्तांना दिलेली आहे की जेणेकरून त्यांना त्या उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं स्मरण होईल आणि दिवेकरांची या वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल। कारण आपण बऱ्याच दिवस पाहिलं असेल की त्या स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ज्याचा फटका मध्य रेल्वे सेवेला देखील बसतो आहे आणि ही मध्य रेल्वे सेवा ही 20 ते 25 मिनिटं उशिराने धावते आणि त्याचा फटका आमचा दिवेकर आहे, हा सुद्धा 90% दिवेकर आमच्या रेल्वेने प्रवास करणारा आहे आणि स्टेशन परिसरात नेहमीच सकाळी आणि संध्याकाळी त्याची ये जा असते। या 150 मीटरमध्ये असलेले फेरीवाले, या 150 मीटरमध्ये असलेले बेशिस्त रिक्षाचालक, बेकायदा पार्किंग यांच्यावर ताबडतोब महापालिकेने किंवा शहर वाहतूक नियंत्रण कक्षाने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। म्हणून मी पत्र दिले। स्टेशनला असणारं जे रिक्षा स्टँड आहे ते सुद्धा अन्य अशा ठिकाणी हलवणं, जेणेकरून प्रवाशांना किंवा तिथल्या रहिवाशांना येणं जाणं सोपं जाईल। ही मागणी आज मी माननीय सहाय्यक आयुक्तांकडे केलेली आहे आणि सहाय्यक आयुक्तांनी देखील याविषयी सकारात्मकता दाखवलेली आहे आणि जर सहाय्यक आयुक्त अशा प्रकारे जर याच्यावर ताबडतोब कारवाई करत असतील तर मला वाटतं दिवेकरांची खऱ्या अर्थाने या वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल।